घाटकोपरमध्ये पोलिसांची पत्रकारांसोबत मुजोरी आहे। लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे। स्वप्नील जाधव यांना वार्तांकन करताना पोलिसांनी अडवलंय। घाटकोपर परिसरात पोलिसांची प्रतिनिधीला अरेरावी पाहायला मिळाली। पत्रकारांसोबत पोलिसांची ही मुजोरी कधी थांबणार असा सवाल आता लोकशाही मराठी उपस्थित करते। त्यामुळे घाटकोपरमध्ये लोकशाही मराठीचे पत्रकार स्वप्नील जाधव हे वार्तांकन करत होते आणि यावेळी पोलिसांनी स्वप्नील जाधव यांच्यासोबत अरेरावी केली, धक्काबुक्की केली। त्यामुळे पत्रकारांसोबत पोलिसांची ही मुजोरी कधी थांबणार असा सवाल आता लोकशाही मराठीने उपस्थित केलाय। त्यामुळे घाटकोपर इथे स्वप्नील जाधव हे आमचे प्रतिनिधी वार्तांकन करत होते आणि यावेळी आमच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली। स्वप्नील जाधव हे वार्तांकन करत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं। घाटकोपर परिसरात पोलिसांनी प्रतिनिधीला अरेरावी केल्याचं हे पाहायला मिळालंय। त्यामुळे आता पत्रकारांसोबत ही पोलिसांची मुजोरी कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे घाटकोपरमध्ये लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव मीडिया असोसिएशनच्या शीतल खर्डेकर आमच्या सोबत जोडल्या गेल्या। शीतलजी, तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत। आज धक्कादायक घटना घडली घाटकोपरमध्ये। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे वार्तांकन करत होते आणि त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि यावेळी पोलिसांनी स्वप्नील जाधव यांच्यावरती मुजोरी केल्याचं पाहायला मिळालंय। काय प्रतिक्रिया द्याल? माझं नाव शीतल खर्डेकर। प्रथम म्हणजे हा लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, त्याची आचारसंहिता सुरू आहे आणि त्यामध्ये पत्रकार हा आपला महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे त्याचं रक्षण करणं, त्याची सुरक्षा करणं ही सगळी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे। त्यामुळे मी तात्काळ ह्या गोष्टीचा निषेध करते आणि चोक्कलिंगम जे आहे सीओ आपले महाराष्ट्राचे, त्यांनी तात्काळ ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावर पण कारवाई करावी आणि पोलीस आयुक्तांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही यापुढे असा प्रकार घडणार नाही याची आम्हाला आश्वासन आणि खात्री द्यावी। नाहीतर काय होईल माहितीये का, पत्रकारांनी बातमीच नाही करायची तर लोकांपर्यंत खरं चाललंय ते कसं काय पोहोचणार। मुळात म्हणजे फक्त निवडणूक आयोगाची जबाबदारी नाहीये, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो आताच्या या उत्सवात महत्वाचं काम करतोय। त्यामुळे जर अशी धक्काबुक्की केल्याने सन्मानाने आम्हाला जगू द्या, सन्मानाने काम करू द्या, आमचा सन्मान राखणं ही तुमची जबाबदारी आहे, तरच हे काम चांगलं होईल। नाहीतर काय होतंय की हे मारामारी करतात, ते मारामारी करतात। आम्ही राजकीय मारामारी करणारी लोक नाही आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत, समाजाचा आरसा आहोत आणि हा समाजाचा आरसा जर चांगला राहायचा असेल तर आम्हाला आदराने वागणूक दिली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी कोणी धक्काबुक्की केली त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे। आम्हाला पुढे अशी वागणूक मिळणार नाही याची खात्री दिली पाहिजे पोलीस आयुक्तांनी आणि निवडणूक आयोगाने। नक्कीच पोलीस आयुक्तांनी या संदर्भातली आता अशी घटना घडणार नाही अशी खात्री दिली पाहिजे। धन्यवाद शीतलजी, आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। तर लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे घाटकोपर इथे वार्तांकन करत होते आणि यावेळी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली, अरेरावी केली। पोलिसांची मुजोरी यावेळी पाहायला मिळाली आहे। रॅली येते त्यामुळे त्यांना बाजूला करण्यासाठी प्रतिनिधींना बाजूला केलं अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली। मात्र या पद्धतीनं पत्रकारांना वागवणं हे अतिशय चुकीचं असल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे लोकशाही मराठी या संदर्भात सवाल उपस्थित करते की पोलिसांची ही मुजोरी, पत्रकारांसोबतची ही मुजोरी नक्की कधी थांबणार। याचबरोबर निवडणूक आयोगाचा निषेध करते असं शीतलजी यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया देताना देखील म्हटलंय। त्यामुळे लोकशाही मराठी या घटनेचा नक्कीच निषेध करते। स्वप्नील जाधव हे आमचे प्रतिनिधी वार्तांकन करत असताना घाटकोपरमध्ये पोलिसांनी त्यांच्यासोबत अरेरावी केली आहे। काही पोलिसांकडनं पत्रकारांना धक्काबुक्की झालेली आहे। आपण कसं बघतात भाऊ याकडे? लोकशाहीचे जे पत्रकार होते वार्तांकन करण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली आहे। नाही, मला या बाबतीवर माहिती, आपण बघतोय सकाळपासून किती गर्दी आहे, मला या बाबतीत माहिती नाही, माझा फोन आहे महत्व नाहीये, पण असं झालं असेल तर त्या मागचे कारण बघितलं पाहिजे। गर्दीच्या लोटालोटीमध्ये एखाद्याला धक्काबुक्की लागली असेल तर निश्चित असं होता कामा नये, कारण पत्रकारांशिवाय आपण लोकशाहीचं चौथं काम आहात, निश्चित आपला मान सर्व ठेवला गेला पाहिजे। पण चुकून किंवा न कळत काही झालं असेल
असं मला वाटतं. पण निश्चित माहिती घेऊन मी या बाबतीवर बोलेन. घाटकोपर मध्ये काही पोलिसांकडनं पत्रकारांना धक्काबुक्की झालेली आहे. आपण कसं बघता भाऊ याकडे? लोकशाहीचे जे पत्रकार होते वार्तांकन करण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली आहे. नाही, मला या बाबतीवर माहिती आपण बघतोय सकाळपासून किती गर्दी आहे. मला या बाबतीत माहिती नाही, माझा फोन महत्व नाहीये. पण असं झालं असेल तर त्या मागचे कारण बघितलं पाहिजे. गर्दी त्यात लोटालोटीमध्ये एखाद्याला धक्काबुक्की लागली असेल तर निश्चित असं होता कामा नये. कारण पत्रकारांशिवाय आपण लोकशाहीचं चौथं काम आहात. निश्चित आपला मान सर्व ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे की याची आम्ही संपूर्ण माहिती घेऊ, असं होता कामा नये. लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकारिता आहे आणि त्याच पत्रकारांसोबत जर असं होत असेल तर हे चुकीचं आहे, असं होता कामा नये, अशी प्रतिक्रिया लोकशाही मराठीशी बोलताना गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे आता लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांनी ही जी धक्काबुक्की केली आहे असं पुढे होऊ नये यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, काय कारवाई करणार, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आज घाटकोपरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांनी अरेरावी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.